अयोध्यात 6 डिसेंबर 1992 साली बाबरी मशीद पाडण्यात आली होती. 2024 मध्ये तिथे भव्य असं राम मंदिर देखील बांधलं गेलंय. पण आता 32 वर्षांनंतर पुन्हा एकदा बाबरी मशीदची चर्चा होते. याचं कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे एक नवीन बाबरी मशीद उभारली जात आहे. यासाठी अनेक मुस्लिम बांधव डोक्यावर विटा घेऊन जाताना पाहायला मिळाले. मोठा कार्यक्रम आयोजित केला गेला आणि आता तर मशिदीच्या बांधकामासाठी पैसे मोजायला बसलेल्या टीमचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायत. पण या सगळ्याचं नेतृत्व कोण करताय? तर ते म्हणजे हुमायूं कबीर, ज्यांची चर्चा पूर्ण भारतात सुरू आहे. पण त्यांचा मशीद उभारण्यामागचा उद्देश काय आहे? हे हुमायूं कबीर कोण आहेत आणि याला राजकारणाची किनार आहे का? हे सगळं जाणून घेऊ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, बाबरी मशीद ही मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकी याने इसवी सन 1528 ते 1529 मध्ये बांधली होती, जी राम राजभूमी मानल्या जाणाऱ्या स्थळावर होती, जिथे हिंदूंच्या श्रद्धेनुसार भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता. आणि यामुळे 1992 मध्ये ती पाडण्यात आली. यावरून हिंदू मुस्लिम यांच्यात मोठा वाद झाला होता आणि अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने या जागेवर राम मंदिर बांधण्याचा निर्णय दिला आणि आता तिथे राम मंदिर बांधलं गेलंय. परंतु आता 32 वर्षांनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ही बाबरी मशीद बांधली जाणार अशी घोषणा हुमायूं कबीर यांनी केली आणि ठरल्याप्रमाणे पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यामधील बेलडांगामध्ये हुमायूं कबीर यांच्या उपस्थितीत 6 डिसेंबरला बाबरी मशीदची पायाभरणी करण्यात आली. यासाठी सौदी अरेबियातून आलेले धार्मिक विद्वान उपस्थित होते. त्याचबरोबर बंगाल आणि अन्य राज्यातून आलेले लाखो मुस्लिम देखील उपस्थित होते. अनेक मुस्लिम लोकांनी तर डोक्यावरून विटा आणून या मशीद उभारणीच्या कामात योगदान दिलं. दरम्यान या भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित लोकांसाठी भोजनाची व्यवस्था देखील केली होती. कार्यक्रमासाठी 150 फूट लांब आणि 80 फूट रुंद असा मंच उभारण्यात आला होता. संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च अनुमाने 60 ते 70 लाखापर्यंत झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच यावेळी बोलताना हुमायूं कबीर म्हणाले की ही मशीद बांधण्यासाठी मुस्लिम समाज माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. खरं तर त्यांनी मुस्लिम समाजाला मशीद बांधण्यासाठी निधी गोळा करण्याचं आव्हान केलं होतं आणि आता ते स्वतःहून निधी जमा करत आहेत. हुमायूं कबीर यांच्या फेसबुकवर मशीद बांधकामासाठी जमा झालेल्या निधीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत नोटांनी भरलेले 11 बॉक्स, नोटा मोजण्यासाठी कामात गुंतलेले 30 लोक आणि नोटा मोजणाऱ्या मशीन दिसतायत. ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही देखरेखीखाली चालू असल्याचं दाखवण्यात आलं आहे आणि सध्या हेच पैसे मोजतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कबीर यांच्या बँक खात्यात QR कोडद्वारे तब्बल 93 लाख रुपये जमा झाले आहेत आणि दानपेट्या उघडण्याचा सोमवार हा दुसरा दिवस होता. दानपेट्यांमधील रक्कम मोजण्यासाठी तब्बल 30 लोकांची टीम तैनात करण्यात आली होती. रविवारी दानपेटीतून 37,33,000 रुपये मोजले गेले तर सोमवारी 38,34,573 रुपये जमा झाल्याचं समोर आलं. 2 दिवसात हुमायूं कबीर यांच्या शक्तीनगर येथील घराच्या कार्यालयात मिळालेली एकूण रक्कम 75,67,573 रुपयावर पोहोचली आहे. याशिवाय लोक बँक खात्याद्वारेही भरघोस देणगी देत आहेत. सोमवारी दुपारपर्यंत बँक खात्यात 2.1 कोटी रुपयांहून अधिक निधी जमा झाला होता. मुर्शिदाबादमधील बाबरी मशिदीसाठी चालू असलेल्या देणगी संकलनाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पण हे हुमायूं कबीर आहेत तरी कोण, हे आधी जाणून घेऊया. हुमायूं कबीर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली. पंचायत निवडणुका त्यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवल्या. एकेकाळी पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांचे ते मित्र होते. 2011 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही. काँग्रेस पक्षातून तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना मंत्री बनवण्यात आलं. परंतु रेजिनानगर विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले आणि त्यांना मंत्रीपदही गमवावं लागलं. हुमायूं कबीर यांनी 2015 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. ममता बॅनर्जी आपल्या भाच्याला राजकारणात प्रस्थापित करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावेळी शिस्तभंगाची कारवाई करत पक्षाने त्यांना 6 वर्षासाठी निलंबित केलं होतं. त्यानंतर ते काही काळासाठी समाजवादी पार्टीत होते. 2016 ची विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली. मात्र या निवडणुकीत देखील त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर ते 2018 मध्ये भाजपमध्ये सामील झाले होते आणि 2020 मध्ये ते तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा परतले. दरम्यान बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात बाबरी मशीद बांधण्याचा आमदार हुमायूं कबीर यांनी आग्रह धरला. त्यांनी बाबरी मशीद बांधण्याचा निर्धार केल्यानंतर त्यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आली.
मग या निलंबित आमदाराने आणखीच आक्रमक भूमिका घेत बाबरी मशिदीच्या भूमिपूजनाची तयारी केली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एका वृत्तवाहिनीशी बोलताना कबीर यांनी 22 डिसेंबर रोजी आपला स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या MIM सोबत युती करण्याची घोषणा केली. पुढील वर्षी होणाऱ्या बंगाल निवडणुकीत विधानसभेच्या 294 पैकी 135 जागांवर उमेदवार उभे करण्याचा त्यांनी निर्धार केला. यावेळी आपण राज्याच्या राजकारणात गेम चेंजर ठरू असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की मी एक नवीन पक्ष स्थापन करेल जो मुस्लिमांसाठी काम करेल. मी 135 जागांवर उमेदवार उभे करेन. मी बंगाल निवडणुकीत गेम चेंजर बनेन. मी MIMच्या संपर्कात आहे. त्यांच्यासोबत निवडणूक लढवणार आहे. दरम्यान याबाबत ओवैसी यांनी कोणतीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्यांच्या या वक्तव्यावरून राजकारणात मात्र खळबळ सुरू आहे. या मशिदीच्या पायाभरणीमागे ममता बॅनर्जी यांचाच हात असल्याचं भाजपचे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी या मशिदीची पायाभरणी केली. तेव्हा गिरिराज सिंग म्हणाले की हुमायूं कबीर यांनी नव्हे तर ममता बॅनर्जी यांनीच ही पायाभरणी केली आहे. त्या केवळ नाटक करत आहेत आणि आपल्या नेत्यांकडून या विरोधात वक्तव्य करून घेत आहेत. गिरिराज सिंग पुढे म्हणाले की बंगालमध्ये हिंदू मुस्लिम विभाजन करण्याचा ममता बॅनर्जी यांचा छुपा अजेंडा आहे. त्या हुमायूं कबीर यांच्या माध्यमातून बाबरी मशीद हा हिडन अजेंडा घेऊन आले आहेत. एवढंच नाही तर सिंग यांनी याला सुनियोजित रणनीती असं म्हटलं आहे. याचा विरोध केवळ बंगालमध्येच नाही तर देशभरात होत आहे. याची शिक्षा ममता बॅनर्जींना भोगावीच लागेल असंही गिरिराज सिंग यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर भाजपच्या सदस्य असलेल्या नवनीत राणा म्हणाल्या, जय श्रीरामचा जयघोष करीत मुर्शिदाबादचे नामकरण भगीरथ धाम असं केलं जाईल. तसेच नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर मी पश्चिम बंगालमध्ये येत आहे असा सूचक संदेश दिला होता. यात त्या म्हणाल्या होत्या की बंगाल को बांग्लादेश नहीं बनने दूंगी. बाबरी के नाम पर अगर एक भी ईंट रखी गई तो बंगाल आकर उसे उखाड़ दूंगी. मैं आ रही हूँ बंगाल. नवनीत राणा यांच्या या संदेशाची चर्चा चांगलीच रंगली होती. तर दुसरीकडे भाजपची सगळीकडे सत्ता आहे, फक्त पश्चिम बंगाल सोडलं तर. म्हणूनच भाजपचा हा प्लॅन आहे असा उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे खासदार इम्रान मुसीद यांनी आरोप केला आहे. ते म्हणाले की हुमायूं कबीर हा भाजपचाच माणूस आहे. त्यांनी 2019 मध्ये भाजपकडून निवडणूक लढवली होती. मशीद ही उपासनेसाठी असते. जर तुम्ही इतके धर्मनिष्ठ असाल तर 2019 मध्ये भाजपकडून निवडणूक का लढवलीत असा प्रश्न मुसीद यांनी विचारला. यावर हुमायूं कबीर म्हणाले की मी 6 डिसेंबर रोजी बाबरी मशिदीची पायाभरणी करेन. ही माझी वैयक्तिक बाब आहे. कोणत्याही पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही. त्यांनी 2015 मध्ये मला 6 वर्षांसाठी निलंबित केलं होतं. आता पुन्हा एकदा यावर माझे काहीही म्हणणे नाही. त्यांना जे करायचं आहे ते करू द्या असं ते म्हणाले. पण मंडळी, बाबरी मशिदीचा वाद आपल्यासाठी नवखा नसून या वादामागे अनेक वर्षांचा संघर्ष आहे. आणि आता पुन्हा याच नावाने मशीद बांधून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जातोय का, हा देखील प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे समाजात जाणून बुजून ध्रुवीकरण निर्माण करण्याचा हुमायूं कबीर यांचा हा स्पष्ट प्रयत्न असल्याचं म्हटलं जातंय. ही कोणत्याही समुदायाच्या भल्यासाठी नसून निव्वळ राजकीय फायदा, ध्रुवीकरण आणि प्रसिद्धी मिळवण्याची मानसिकता म्हणावी लागेल. मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.